तर गाईज आमच्या खाली चालू आहे पेंट बॉल फुल एकदम राडा फुल एकदम मिलिटरी वाईट. आम्ही इकडनं याचा काहीच प्लॅन नव्हता. आम्ही एका ठिकाणी थांबलो जिथे ते रस्त्यावरती स्ट्रॉबेरीज वगैरे विकतात ते तिथे थांबलो. त्यांना विचारला प्राईस वगैरे काय ती त्यांनी सांगितली आणि टेस्ट करायला आम्ही स्ट्रॉबेरी घेतली आणि आम्ही स्ट्रॉबेरी खाऊन बघितली तो पूर्ण एकदम आंबट. आजचा दिवस दुसरा मित्रांनो आजूबाजू बघू शकता फुल ऑन अंथरूण वगैरे. तर आम्ही चाललो होतो नाश्त्याला. तर चला नाश्त्याला वगैरे जाऊयात मस्तपैकी बघूयात काय ब्रेकफास्ट आपल्याला आता भेटतोय. ते सेकंड माझी चप्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आल्यावरती बघू आता काय तुमच्या विषयी काय करायचं. ग्राउंड फ्लोअरवरती नाश्ता आहे. आम्ही चाललो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय काय. आय थिंक काय नॉर्मल पोहे उपमा वगैरे या सर्व गोष्टी असतील ऑब्विसली. चला चला लेट्स गो. तो गाय इथं बघू शकता इथे सगळेजण आता फ्रेश होत आहेत आवडत आहेत आणि शुभम तर अख्खा मेडिकल घेऊन सोबत फिरतोय. कुठल्या उलटीची गोळी आहे तापाची गोळी. हा काय मूग नाही तो. अच्छा निवियम आहे DT इम्पॅक्ट. दुसरा काय हा हँडवॉश आहे काय लाईफ बॉयचा. लाईफबॉयचा हँडवॉश. हा हँडवॉश. बाकी सगळ्या गोळ्या तुम्हाला इथं भेटतील बघायला. असं लिहिलं इथं हे काय उलटी. अच्छा ही उलटी. इथं लिहिलं आहे बघ जुलाब. या जुलाबाच्या गोळ्या आहेत. ही कुठली आहे LMR. हा ही पण लिहिली आहे अंगदुखी आणि डोकेदुखीसाठी ही गोळी घ्यायची. काही ना रे का बाई. चला बाई आता निघूयात आपण खाली 2-3 पॉईंट्स वरती जायचं आहे. बघू आता आज आपल्याला काय काय बघायला भेटेल हे तुम्हाला थोड्या टायमामध्ये दिसेलच. सो स्टे ट्यून. ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप नका करू. फुल माझ्या खूप राडा खूप धमाल होणार आहे. स्टे ट्यून. अरे वायफाय कनेक्टच नाही करू शकत गाडीचा. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत स्ट्रॉबेरी फार्म वरती. तर तुम्हाला मी दाखवतो की फार्म वगैरे आणि सगळ्या स्ट्रॉबेरी काही जास्त आल्या नाहीयेत. म्हणजे आता तर इनिशियल स्टेज चालू असेल त्यामुळे छोट्या स्ट्रॉबेरी आपल्याला बघायला भेटतील. कदाचित कवळ्या स्ट्रॉबेरीज बघायला भेटतील. सो आता बघूयात आपण स्ट्रॉबेरी फार्म. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता स्ट्रॉबेरी फार्ममध्ये. तर ते जे आपण हॉटेलमधले जे ओनर येतात ते स्वतः घेऊन आलेत आपल्याला इथे. तर आपण आता बघूयात स्ट्रॉबेरी फार्म तुम्हाला दाखवतो. जिथं स्ट्रॉबेरीज येतात भाई बघूयात स्ट्रॉबेरी आल्यात की नाही ते. आणि स्ट्रॉबेरी मला तर वाटतं हा प्रत्येकाचा फेवरेट असेल. त्यामुळे बघा आता कसे स्ट्रॉबेरीज येतात. मी तुम्हाला सगळं दाखवतो एकदम प्रोसेस एकदम पद्धतशीरपणे. तर आपण चाललेलो. साधारण बाबा कधी लावली आहे शेती स्ट्रॉबेरीची. 8 दिवसापूर्वी हा प्लॉट लावलाय. 8 दिवसापूर्वी. 8 दिवसात बघा. आणि 8 दिवसामध्ये ते याच्या याच्यामध्ये किती असतात. एकामध्ये जोपर्यंत तुमचा तो ट्री आहे ना हा तोपर्यंत त्याला येत राहतात कंटिन्यू. अच्छा. तरी फळ का हा फळं ती सायकल चालू असते ती. अच्छा सायकल चालू किती असते. महिने ती साधारण 3-3.5 महिन्याचं ॲव्हरेज असते त्याचं. ओके. किती निघतात तरी पण एकामधून अंदाज. एकामध्ये तसं काय नाही. सापडायला लागलं तर एका झाडाला 2 किलो पण सापडतात नाही तर 200 ग्राम पण सापडते. हो अशी संगमावर असते ती. तर बघितलं मित्रांनो कसा आहे हा फार्म. मस्तपैकी वेल सेट केला आहे आणि पूर्ण एकरभर आहे. इथे खाली पण आहे त्याच्या. तर बघूयात आपण आता ते त्याच्या इथे बघूयात आता पाठीमागं जाऊयात की कुठे काय आहे. मस्त आहे पण भारी आहे. ते कंटिन्यू येत राहतात स्ट्रॉबेरीज. काहीतरी नवीन ऐकायला भेटते आणि भारी आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का. तुम्हाला ही फार्मिंग माहिती होती का ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो बघूयात आता आपण खाली जाऊयात बघूयात. अरे वा खाली तो भरपूर मोठी आहे दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो स्ट्रॉबेरी झालेल्या आहेत.
हे खाली आहे भरपूर मोठा फार्म आहे हा वाला आणि इथे स्ट्रॉबेरीज दिसत आहेत फुल. आपण तोडू तर शकत नाहीत ना डायरेक्ट आपण बिना परमिशन शिवाय. देवाने स्ट्रॉबेरी आणलेत याच फार्मची. अर्धा तास धावलो. हा. शेती आता झाली आहे पूर्ण पण स्ट्रॉबेरी अजून आल्या नाहीत. पण बघूया तुमच्यासाठी टेस्ट आणल्यात टेस्ट टेस्ट बघू भाई कशी लागते सांगा भाई. गोड आहे. नाही. छान लागते यार. फर्स्ट टाइम मी रिअल खातोय महाबळेश्वरची. तो आला नाही तो कधी महाबळेश्वर. नाही फर्स्ट टाइम आलो. मी पण नव्हतो. पहिल्यांदा स्ट्रॉबेरी खातो मस्त. इथून खालपर्यंत हे झालं. साधारणपणे एकरभर होईल कारण कसं एकरभर होईल. ओके. मॅन पॉवर कमी पडतो ना. हा. ज्यावेळेला उत्पन्न चालू होतं ना हा आता पण तुम्ही बाहेरून माणसं वगैरे घेत असतील ना हे लावायला वगैरे की नाही? नाही, घरातली सगळी घरातली घरातली का? तोडायला वगैरे रोजच्या रोज रोजच्या रोज मग जास्त तुम्ही मार्केटमध्ये आपल्या इथे भात लावायचा जरी झाला तरी आपण दोन तीन गुंठा जरी असेल आणि भात लावायचा जरी असेल तरी आपण बाहेरून माणसं मागवतो. मग ते एकर भर ही एवढी त्यांनी पूर्ण शेती लावली. सगळे घरातल्यांनी मिळून मिसळून लावले. तर बघितली ही आहे स्ट्रॉबेरी फार्मिंग ओव्हरऑल तुम्हाला दाखवली. आणि कसं वाटलं ही स्ट्रॉबेरी फार्मिंग कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं तुम्हाला आवडेल तसं सांगा. तर चला आता आपण आपल्या जाऊयात नेक्स्ट लोकेशनवरती जे की आहे मला पण माहीत नाही जे की काय आहे. तुम्हाला पण समजेल मला पण समजेल लवकरच. स्टे ट्यून. तर मित्रांनो सध्या आपण आहोत महाबळेश्वरच्या ओल्ड टेम्पल म्हणजे जुन्या मंदिरामध्ये. शंकराचं मंदिर आहे. खूप मोठं आहे. आमचं दर्शन वगैरे झालं बट मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायचे नव्हते मनाई होती त्याच्यामुळे की आम्ही शूट नाही केलं काही प्रॉपर. पण जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल तर हा पण एक पॉईंट मच रिकमेंडेड आहे. नक्की इथे व्हिजिट करा आणि नक्की इथे दर्शन घ्या. आजूबाजूला मस्त छान परिसर आहे. तर बघूयात आपण तिसऱ्या लोकेशनवरती कोणता जातो आहे. तर मॅप्रो गार्डन म्हणजे शेती तर बघितली आपण. ओल्ड टेम्पल एक झाला. आता तिसरा लोकेशन काय तर काही तिथं आपण आलो आहे. द्या ते काय पॉईंटचं नाव आहे का या हां पॉईंट LP स्टॉन राईट. LP स्ट्रॉंग नाही LP स्टॉन समझ रहे हो आप तर काहीच वाजले दुपारचे 3:30. सध्या आपण आलो आहोत हॉटेल हिरकणीमध्ये. ॲम्बियन्स वगैरे तर खूप छान आहे. लेटचे आपण टेस्ट चेक करूयात. मग मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगेनच की रिकमेंडेड आहे की नाही ते. तर टेस्ट पण छान आहे रेट्स पण छान आहेत. सो बघूयात आता आपण टेस्ट वगैरे करूयात आणि लगेच आपण जाणार आहोत एक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला. बघूयात आपण काय करतो आहे. गो कार्टिंग करतो आहे की पेटबुल करतो आहे कसं डिपेंड तिकडचे रेट्स पण. तर चला आता जेवतो अगोदर आणि जेवल्यानंतर तुमच्यासोबत बोलतो. फ्राईड राईस सांगितला आहे. एक दुसरा एक राईस सांगितला आहे. तर चला आता जेवूयात मस्तपैकी. तर सगळ्यांनी एक एक चपाती एक ग्लास खाल्ला आहे. काय टेस्ट आहे म्हणजे आपल्या ऑडियन्सला रिकमेंडेड आहे की नाही आहे या हॉटेलमध्ये. थोडंसं कॉस्टली आहे पण जेवण टेस्टी आहे. तर हॉटेल हिरकणीमध्ये एकदा जर महाबळेश्वरमध्ये आलात तर एकदा इकडचं फूड नक्की ट्राय करा. आणि आता मी पण ट्राय करतो. चला या जेवायला. तर काहीच आता आपण सध्या आलो आहोत चीज फॅक्टरीमध्ये. तर पाठीमागं बघू शकता मस्तपैकी विंटेज कार वगैरे ठेवल्यात. तर आता आपण इकडचा जो परिसर आहे तो आपण एक्सप्लोर करूयात. बघूयात आपण इथे अजून काय काय आपल्याला बघायला भेटतो. इथे केक्स अँड क्रीम आहे. चीजी फॅक्टरी आहे. खूप मोठा आहे हा.
तर बघूयात आपण आता इथे काय काय आपल्याला बघायला भेटतं इथे. सगळ्या चीजच्या गोष्टी आहेत आणि सगळी प्रोसेस आहे, चीज कशी बनते सगळे. तर इथे मशीन्स वगैरे बघा फुल ऑन. घी, लिक्विड घी वगैरे. ते सगळे सिरप आहेत, लाईम, जिंजर लाईम, पायनॅपल वगैरे. सो बघूयात आपण एखादा टेस्ट करूयात. ब्लूबेरी आहे काय टेस्ट करू. मस्त आहे. ब्लूबेरी तर छान आहे. ब्लूबेरी चांगलं आहे. तो स्ट्रॉबेरी आय थिंक ना तो वाला. ॲव्हरेज आहे. स्ट्रॉबेरीचं ॲव्हरेज आहे. ब्लूबेरी छान आहे. हा वो व्हाईट रोज आहे हा वाला. हा हा मच रिकमेंडेड व्हाईट रोज. मस्त आहे. मोहितो आहेत ना. नाही जिरा मसाला तो आपला नॉर्मल जो असतो. तर गाईज सध्या आता आपण आलेलो आहोत वेलॉसिटीमध्ये. इथे भरपूर गेम झोन आहेत. सध्या आता आपण चाललो इथे पुढे पेंटबॉलला. तर बघूयात आपण फर्स्ट टाईम खेळतोय पेंटबॉल. तर हा आपला एक्सपिरियन्स कसा राहतोय पेंटबॉलचा. अरे देवा तुला बोललो तर तिथं थांब फोटो काढण्यासाठी. बधीर तिथं थांबतच नाही तू स्टार्टिंगला. बोलून फायदा नाही. जाऊ दे काढू नंतर. लगेच संपतो. का म्हणजे कसं येईल. तर बाबांना कुठे आलो आपण आता. हिल टॉप महाबळेश्वर. हो हिल टॉपला आलो आहे मित्रांनो सध्या. मस्तपैकी स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम खाण्यासाठी. इकडची फेमस आहे भरपूर ना. सगळ्यात जास्त चांगली इकडचीच लागते. अच्छा, सगळे ओके. ट्राय केलेत पण इकडची सगळ्यात बेस्ट. सिद्धेश दादाने आम्हाला इथे सजेस्ट केलं हा रिकमेंड केलं. स्पॉन्सर पण सिद्धेश दादाच आहे. आता दादा आम्हाला आईस्क्रीम काय दादासाठी एक लाईक तर पाहिजे मित्रांनो. तर चला आपण आता आईस्क्रीमची वाट बघतोय बाई कधी येते. खूप एक्सायटेड आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात आता नेक्स्ट लोकेशनला कोणत्या जातो ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like I've been waiting my whole life. Is this so? सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजले आहेत जवळजवळ 9:45 आणि आजचा आमचा महाबळेश्वरमधला दिवस तिसरा. आज आम्ही इकडनं निघणार आहोत घरी. बाय द वे हे व्लॉग्स तुम्हाला आवडले का. आता आपण डायरेक्ट निघणार आहोत इथनं मॅप्रो गार्डनमध्ये जे की महाबळेश्वरचं भरपूर फेमस आहे. आणि आता आपण आलो आहोत नाश्ता करायला त्यांच्याच ठिकाणी. पाहू शकता तुम्ही असं काही गर्दी नाही आहे. आणि ऑलरेडी इकडची लोक नाश्ता करून गेले असतील बहुतेक. सो चला आता आपण नाश्ता करूयात. काही नाश्ता मागवला आहे आणि इकडनं आपण निघूया डायरेक्ट मॅप्रो गार्डनमध्ये. Something about it felt like I've been waiting my whole life. तर गाईज वाजले आहेत जवळजवळ 11 आणि आता आम्ही इथनं चेकआउट करतोय निघतोय. बघू शकता तुम्ही सगळं आवरावर वगैरे झाली आहे. ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो त्या रिसॉर्टचं नाव आहे 7 डेज रिसॉर्ट. मी तुम्हाला नक्की एक रिकमेंड करेन की जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये येत असाल तर त्या रिसॉर्टमध्ये नक्की या. कारण इथे तुम्हाला खूप छान ॲम्बियन्स भेटतो. रूम आणि नीट क्लीन वगैरे भेटतात आणि प्राईस पण रिजनेबल आहे. तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे आतमध्ये वगैरे भेटत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला एकदम म्हणजे सोयीस्कर ठरतो सगळ्या गोष्टी. तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा हॉटेल वगैरे कसा येतो. तर आता चला आपण निघूयात मॅप्रो गार्डनमध्ये डायरेक्ट. महाबळेश्वरमध्ये भरपूर फेमस आहे तो. तर तो मी तुम्हाला आता दाखवतो. तर चलो लेट्स गो टू द मॅप्रो गार्डन. तर गाईज आपण परत आलो आहे कालच्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीज घेण्यासाठी. तुम्ही स्ट्रॉबेरी बघू शकता
मस्तपैकी आहेत एकदम. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही इकडनं निघालो होतो आणि आम्ही इकडनं यायचा काहीच प्लॅन नव्हता. आम्ही एका ठिकाणी थांबलो जिथे ते रस्त्यावरती स्ट्रॉबेरीज वगैरे विकतात ते, तिथे थांबलो. त्यांना विचारला प्राईस वगैरे काय येतील, त्यांनी सांगितली आणि टेस्ट करायला आम्ही स्ट्रॉबेरी घेतली आणि आम्ही स्ट्रॉबेरी खाऊन बघितली, तो पूर्ण एकदम आंबट. ती कालची चव आहे ना ती आम्हाला भेटलीच नाही. शेवटी गाडी परत वळवली आणि बाबांच्या त्या फार्ममध्ये आलो स्ट्रॉबेरीज फक्त घेण्यासाठी. सो आता तो दादा गेला तिकडे ते भांडं वगैरे आणायला जिथनं स्ट्रॉबेरीज वगैरे भेटणार. आपण घेऊयात आणि आपण डायरेक्ट निघूयात मॅप्रोमध्ये. तर काही सध्या आता आपण आलो आहोत मॅप्रो गार्डनमध्ये. माझ्या पाठीमागे बघू शकता कसली मोठी झिपलाईन आहे. इथनं खालून पाणी पडतं आहे आणि इथनं झिपलाईन डायरेक्ट भाई त्या साईडून त्या टोकापर्यंत जात आहे. हा ॲडव्हेंचर पार्क आहे ॲक्च्युली. त्या साईडला शॉपिंग मॉल आहे, तिकडे सगळे शॉपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. बाजूला माझ्या हे सगळं बॅटिंग झोन वगैरे, क्लाइम्बिंग, स्काय स्विमिंग वगैरे सगळ्यात फुल ऑन ॲडव्हेंचर पार्क आहे आणि खूप साऱ्या गोष्टी इथे ज्यात तुम्ही सगळं खेळू शकता. आर्केरी वगैरे इथे समोर. तर चला ते आपण अगोदर एक्सप्लोअर करू, बघूयात काय कसं आहे वगैरे. बघा पाठीमागं फुल आणि भारी आहे, खूप मोठा आहे हा, प्रशस्त आहे असं बोललं तरी काय हरकत नाही. तर इथे काहीतरी शॉपिंग वगैरे करू मस्तपैकी. चॉकलेट्स वगैरे इथे खूप छान भेटतात असं ऐकलं स्ट्रॉबेरीचे. सो ते घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण निघूयात डायरेक्ट घरी. तर तुम्हाला अगोदर दाखवतो आता मी इथला ॲडव्हेंचर पार्क आणि त्याच्यानंतर इकडचा फूड मॉल. तर बघू शकता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इकडच्या पॉलर सेकंड फूड मॉलमध्ये. इथे की सगळे इथे चॉकलेट्स वगैरे भेटतात. कुठला आल्मंड आहे? ओके, चॉकलेट आल्मंड आपण टेस्ट करूयात कसं आहे. मस्त आहे, भारी 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 एक नंबर आहे. तो बघू शकता. हा गेम आहे. रेन पावसासारखा चॉकलेट्स पडतील आणि आपल्याला कलेक्ट करायचे आहेत ते. कितीला? नाही. तर मित्रांनो हे सगळे आपण शॉपिंग केलेली आहे. चॉकलेट्स वगैरे एकदम पूर्ण ट्रॉली चॉकलेट्सच भरले. तर बिलिंग करतोय. बिलिंग वगैरे झाली का डायरेक्ट निघणार आम्ही वे टू पनवेल. मजबूत शॉपिंग झालेली आहे सगळ्यांचीच. तर काहीच आत्ताच आपण मॅप्रोवरून निघालो आहोत. आता आपण चालू आहे घराच्या दिशेने. तर भावनो कसा होता आपला हा महाबळेश्वरचा एक्सपिरियन्स एकदा आपल्या ऑडियन्सला सांगा. मित्रांनो प्रवास तर खूप सुंदर होता आणि जे आम्ही स्पॉट बघितले ते सुद्धा खूप सुंदर होते. म्हणजे एकही स्पॉट सोडला नाही, कारण सिद्धेश आणि अनिकेत आधी 2 ते 3 वेळा आले होते, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स काही फेस करायला नाही लागले. जे पॉईंट होते ते, आणि गाडी पण आपलीच होती त्यामुळे काहीच प्रॉब्लेम झाला नाही. स्टे पण खूप छान झाला आमचा. शुभम कसा वाटलं तुला बाबा? काही भाव शब्दच नाही आहे माझ्याकडे आता. 100%. आता आपण ह्या अनिकेतला आणि सिद्धाला विचारूयात त्यांना कसा वाटलं ते. तर अनिकेत बाबा कसा होता हा महाबळेश्वरचा एक्सपिरियन्स तुला आमच्यासोबतचा? टोटली वर्थ इट होता. खूप दिवसापासून आपला प्लॅन चालू होता याचा, पण काही कारणामुळे होत नव्हता, पण आता फायनली झालेला आहे. तर खूप चांगलं वाटतं. आणि सिद्ध्या तू काय बोलशील याच्याबद्दल? नक्कीच, म्हणजे माझं तर 4-5 वेळी ते झालं ऑलरेडी, पण एक वेगळीच मजा असते कॉलेजच्या मित्रांबरोबर, ती पण आज पूर्ण आली. मस्तपैकी सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याला, कारण ही ट्रिपच खूप भारी झाली आहे. कुठे आम्हाला काहीच प्रॉब्लेम फेस करायला भेटला नाही जसं देवा बोलला आपल्याला. आणि मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का की ह्याच ट्रिपमध्ये एक नेक्स्ट ट्रिप पण आमची प्लॅन झाली आहे, तर ती सुद्धा आम्ही लवकरच करू. आणि ती इथे नाही तर ती खूप आता जास्त अंतरावरती होणार आहे. आता मी ते लोकेशन रिव्हील नाही करणार तुम्हाला, पण तुम्हाला ती लवकरच समजेल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मला खूप सपोर्ट करताय
असाच सपोर्ट कायम तुमचा राहू द्या. आणि आता ह्याच्या पुढे जो माझा व्लॉग असणार आहे तो आता मी माझ्या कॉर्पोरेटमधल्या मित्रांसोबत आता काही दिवसातच आमचा प्लॅन म्हणजे ऑफिसची ट्रिप आहे. सर्वजण ऑफिसचे असतील तर तिथे आम्ही जाणार आहोत. आता तो मी तुम्हाला लोकेशन सांगतो. लोणावळ्याला जाणार आहोत. रिसॉर्ट पण आहे, पण रिसॉर्ट पण तुम्हाला समजेल लवकरच. बाकी ही व्हिडिओ कशी होती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण भेटूयात लगेचच. तिथपर्यंत काळजी घ्या तुमची सुद्धा आणि बाकीच्यांची सुद्धा. बाय बाय.